2024च्या लोकसभा निवडणुकीचे वेध अनेक नवीन उमेदवारांना लागलेले होते। 2024ची लोकसभा निवडणूक लढवावी आणि जिंकून यावं असं प्रत्येक उमेदवाराला वाटत असतो आणि त्याचपैकी एक उमेदवार म्हणजे कराळे मास्तर। आता कराळे मास्तर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेले व्यक्ती आहेत। सोशल मीडियावर त्यांना मोठा चाहता वर्ग त्यांचा आहे आणि याच कराळे मास्टरला आता लोकसभा निवडणूक लढवण्याचे वेध सुद्धा लागलेले होते। सुरुवातीला त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, पण मात्र त्या भेटीमध्ये काही झालं नाही। त्याच्यानंतर शरदचंद्र पवार यांची देखील भेट कराळे मास्तर यांनी घेतली आणि या अगोदर एक निवडणूक सुद्धा लढवली, पण मात्र तरी सुद्धा कराळे मास्तर यांना अपयशच आलेलं दिसतंय। मग आता कराळे मास्तर निघाले होते खासदार व्हायला, पण मात्र ते आता झालेत प्रवक्ते। नेमकं कराळे मास्तर यांच्या सोबत काय काय घडलं आणि ते कशा पद्धतीने राजकारणात आले हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण कराळे मास्तर यांचा विचार करायला गेलं किंवा त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर कराळे मास्तर हे वर्ध्यामध्ये खाजगी क्लासेस घेतात। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते शिकवत असतात, पण मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी ऑनलाईन शिक्षण द्यायला सुरुवात केली, ऑनलाईन शिक्षण घ्यायला सुरुवात केली। आता या माध्यमातून सगळे लोक ऑनलाईन शिक्षण घ्यायचे, विद्यार्थी शिकायचे आणि त्यांच्या हटके बोलण्यामुळे, कॉमेडी अंदाजामुळे महाराष्ट्रभर कराळे मास्तर हे प्रसिद्ध झाले। त्यांचा एक चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाला आणि कराळे मास्तर हे सत्ताधारी पक्षावर सुद्धा टीका करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर दिसले होते। मग जेव्हा ते सत्ताधारी पक्षावर टीका करायचे तेव्हा असं कुठंतरी वाटायचं की कराळे मास्तर आता राजकारणात येऊ शकतात आणि निवडणूक लढवू शकतात। पहिल्यांदा त्यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला, निवडणूक लढवली, पण मात्र त्या ठिकाणी त्यांना यश आलं नाही, त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं। पुढे चालून त्यांनी आता राजकारणात यावं, कुठल्या तरी पक्षाशी संबंधित व्हावं असं देखील काही जणांना वाटू लागलं आणि त्या पद्धतीची तयारी सुद्धा त्यांनी सुरू केली। तसं पाहायला गेलं तर काँग्रेसची जवळणूक कराळे सर सोबत आहे असं वाटत होतं, पण मात्र त्यांनी भेट घेतली ती म्हणजे मातोश्री इथं जाऊन उद्धव ठाकरे यांची। आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ते मातोश्रीवर गेले होते, पण मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट न झाल्यामुळं कराळे मास्तर हे नाराज देखील झालेले होते। मग कराळे मास्तर यांनी रस्ता धरला तो म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या घराकडचा आणि तर ठरल्याप्रमाणे शरद पवारांची कराळे मास्तर यांनी भेट देखील घेतली। राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश सुद्धा केला आणि वर्धा लोकसभा निवडणुकीचं तिकीट त्यांना मिळेल, लोकसभा निवडणूक ते लढवतील असं वाटत होतं, पण मात्र त्या ठिकाणी जागा सुटली ती म्हणजे अमर काळे यांना आणि अमर काळे यांना वर्ध्यामधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आणि कराळे सर यांना त्या ठिकाणी प्रवक्ता बनवण्यात आलं। पण मात्र यावर कराळे सर यांनी बोलताना सांगितलं की त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैसे नाही, ते गरीब माणूस आहे आणि निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो, खर्च लागतो, कार्यकर्त्यांच्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, म्हणून या निवडणुकामध्ये ते लढणार नाही, तर त्या ठिकाणी ते पक्षाचंच काम करणार आहेत। एकंदरीत कराळे सर हे जरी राज्यभर प्रसिद्ध असले तरी सुद्धा मात्र पक्षाकडून त्यांना तिकीट नाकारलेलं आहे आणि ते आता पक्षाचा प्रचार प्रवक्ते म्हणूनच करणार आहेत। एकंदरीत कराळे सर जर लोकसभा निवडणुकीत उभा राहिले असते तर निवडून आले असते का? मतदारांनी त्यांना कौल दिला असतं का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।